तर आपण आत्ता पोचलेलो आहोत जुन्नर तालुका येथील पाताळेश्वर धरणावरती आणि माझ्याबरोबर आहे छोटा मासेमार स्वराज. तर त्याने मासे पकडण्यासाठी आता ट्रॅप टाकला होता पाण्यामध्ये आणि तो मासेच्या ट्रॅप ओढत आहे. आणि आता आपण पाहूया त्याला किती मासे आणि कशा प्रकारे मासे भेटलेले आहेत. तर त्याला सावकाश ओढायचं, सावकाश, लय फास्ट नाही ओढायचं. नाही पप्पा, जे मोठे मासे कसे तुम्हाला त्याला त्यामध्ये काही भेटले नाहीत आणि परत पुन्हा ट्रॅप तयार करून त्या ट्रॅपमध्ये माशाचा पावाचा तुकडा टाकलेला आहे आणि आता तो परत पाणी त्यामध्ये कमी करत आहे. आणि आपण पाहत असून कशा प्रकारे मासे आणि त्यामध्ये काही असे चिंबे पकडलेले आहेत. आणि हे धरण तुम्ही पाहावं अशा प्रकारे धरण आहे. अतिशय संध्याकाळचे मला ते 5:30 वाजले आहेत आणि हे ते मला जे निळे ड्रम दिसत पाण्याचे, तर या आहेत पाण्याच्या मोटर्स. ह्याच्याखाली पाण्याच्या मोटर असतात 5 HP 10 HP आणि शेतीच्या पाण्यासाठी हे पाणी ओढून घेऊन जातात. त्याला खाली पाण्याची मोटर असते आणि ते ओढून जातात. एकदम समोरच्या ड्रमला पाहत असेल पाईप जोडलेला आहे. तर याचं पाईप वरच्या साईडला आणि काही पाईप हे खाली असतात. हे बघा, ह्या मोटरचा पण आपल्याला पाईप दिसत आहे. हा काळ्या कलरचा पाईप आहे, हा इथून शेतामध्ये गेलेला असतो. तर ह्या अशा प्रकारे हा बंधारा बांधलेला आहे. आपण बंधाऱ्यावरती उभे आहोत. या साईडला पाणी अडवलेलं आहे आणि हे शेवाळ तुम्ही पाहत असाल. हे शेवाळ जुन्या शेवाळ म्हणजे वरून तो कचरा थोडा जमा होऊन येत असतो, तो अशा प्रकारे हे शेवाळ तयार होते. त्याचा म्हणजे हे शेवाळ असते पाण्याची शेवाळ. परत एकदा पाहूया आपण. स्वराज आपला छोटा मच्छीमार त्याची चाललेली आहे पळत आणि तो काहीतरी शोधत आहे. त्याला काही भेटलं का नाही ते पाहूया. परत त्याने ट्रॅप त्याच्यात लावलेला आहे आणि परत त्याचा प्रयत्न चालू आहे. परत पुन्हा एकदा तो ट्रॅप टाकत आहे आणि त्याने मासे पकडण्यासाठी ट्रॅप बनवतो. ट्रॅप रेडी केलेला आहे आणि आता सोडत आहे. आता हा अशा प्रकारे त्याने ट्रॅप सोडलेला आहे आणि आता आपण पाहू शकता त्याने जो पहिला ट्रॅप लावला तो ओढत आहे. त्यामध्ये काही आला आहे का ते पाहूया आपण. मासे आले काही? हां, सोडायचं. वरून बुट्टीवरून जे पाणी पडताना पाहत आहे ते अतिशय सुंदर प्रकारे दिसत आहे. पुन्हा काहीतरी सुरक्षित प्रयत्न चाललेले आहे. काय नक्की त्याचं चाललेलं आहे ते आपल्याला कळत नाही. मला वाटतं त्यांनी जे घरून ट्रॅप बनवून आणले आहेत ते ट्रॅप तो आता परत दुसरा नवीन ट्रॅप बनवत आहे. माशांना खाद्य बनवण्यासाठी त्यांनी पीठ आणलेलं आहे आणि त्यात पीठ मिक्स करत आहे. तर हा पहा तुम्ही छोटा मच्छीमार स्वराज. हा मला वाटतं याचं वय जवळजवळ 5वी म्हणजे 5 आणि 4 9 वर्षाचा आहे. आणि पहा कशा प्रकारे मासे पकडण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत. आपण पाहत असून आता तो इकडे मला वाटतं नवीन ट्रॅप लावत आहे तो पाण्यामध्ये. तर आपण पाहत आहोत नवीन ट्रॅप इथं लावलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी ट्रॅप लावलेला आहे आणि पिशवीमध्ये त्याने आता मला वाटतं नवीन मोठा ट्रॅप आणलेला आहे आणि तो ट्रॅप करून आता त्याची तयारी चालू आहे. मोठा टाकायचा तयार करण्यासाठी
तर विचार करतो आहे की कुठे टाकायचं आणि कशा पद्धतीने टाकायचं. तर मित्रांनो, मासेमारी ही काही सोपी गोष्ट नसते. जीवावर उघड होऊन ही मच्छीमारी मासेमारी करावी लागते. पाहत असाल ही काही सोपी गोष्ट नाही. आता ते अशा प्रकारे आयडिया वापरत आहे आणि त्यांनी बनवून जाळं आहे तिथे लावलेलं आहे आणि आपल्याला पाळून मित्रांनो त्यांनी आता परत एकदा ट्रॅप लावलेला आहे. हा पहा हा ट्रॅप आहे. किती कष्टाळू आणि मेहनतीमध्ये आहे आणि मासेमारी त्याची ट्रॅप लावला आहे तर त्यांच्या जाळ्यामध्ये त्याला काही सापडलं नाही. ते पाहत आहे त्यांनी चेक करत आहे मासे आलेत का नाही. तर वरून आपल्याला दिसत आहे चेहऱ्यावरून त्याच्या हवेवरून आपल्याला वाटत आहे की त्यामध्ये हे आलेत मासे. एक आलाय मोठा आहे. मोठा आहे का? केवढा आहे? एक मासा त्याला मोठं लागलेला आहे. तर आपण पाहूया तो मासा काही कशा प्रकारे पकडतो. त्यांनी जे ट्रॅप बनवले अतिशय इमारदार पद्धतीने आणि आकर्षक पद्धतीने बनवलेलं आहे. त्याचा यश त्याने दिसत आहे आपल्याला. एक मासा जो आलेला आहे तो पकडत आहे. आपण जर आजूबाजूकडे पाहूया तर तुमच्याकडे मासा बाहेर काढेल. मला मासा घोडा दाखवणे आणि हा काम करून बघा. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि बगळे इथे यायला लागले नव्हते की कोणती वस्ती होते ते आणि ते पाहतो ते दिसताना झाडाझाडा त्यांच्या बाजूला आला तिथे तुम्हाला त्यांची घरची फुलं जास्त आणली वगैरे म्हणजे संध्याकाळच्या टायमाला त्यांची वेळ असते आणि ते समोर दिसलेलं आहे. समोर त्यांनी बघा ध्यान लावून बसलेलं आहे. दिसलं का? हां हां उद्या पकड. हे बघ इथं दिसतं ना समोर तिथे. इथे खड्डे खड्डे आहे ना, मी घाबरते खड्डे खड्डे. इथं हे जाळं लावून टॅप. हा ओढ पटकन सावकाश सावकाश. हे पाहताना परत एकदा परत जाळं लावलं बोललेलं आहे. पावर म्हणजे इथं सोड. इथं हळू सोडायचा ना. हळू ग तोडायचा हळू. लई घाई नकाची समजलं का. हळू ओढ. इथं सोडून ठेव हळू. आता पुन्हा याला खाली जाळं सोडलेलं आहे. जाळ्यामध्ये त्याने जे ट्रॅप बनवले आहेत ते इंडियन बनावटीचे ट्रॅप आहेत. अशा प्रकारचे ट्रॅप आपण पहिल्यांदाच पाहत आहोत. अतिशय कुशलतेने त्यांनी काम केलेलं आहे आणि आता पाहूया कशी काय आयडिया वापरतो आहे ते. तर त्यांनी त्या ट्रॅपमध्ये काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करा पण तरी सक्सेस होणार नाही आणि त्याची परत एकदा काहीतरी तो आणण्यासाठी गेलेला आहे. म्हणजे त्याचा भरपूर प्रयत्न चाललेला आहे पण पाहूया नक्की काय तो आणण्यासाठी गेलेला आहे. तर मला वाटतं हे पहिलं जे त्यांनी म्हणजे जवळजवळ त्यांनी 5 ते 6 ट्रॅप लावलेले आहे तिथे. तर पहिला जो ट्रॅप लावलेला आहे नाही तिथेच गेलेला आहे पहिल्या ट्रॅपची आणि तो बाटली बुडत नाही ती खाली पाण्याच्या ट्रॅपची दिली ती त्यांना खाली बुडवलेली आहे हाताने. मित्रांनो पाहत असेल तुम्ही कशा प्रकारे मेहनत करत आहे. तर मासेमारी काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी पण बरेच प्रयत्न करावे लागतात. म्हणजे थोडक्यात बरेच कापड गेलावे लागतात. अशा प्रकारातून म्हणलं ते चालतं. कुठली गोष्ट तुम्हाला हा पाच मित्रांनो बघा आलेला आहे पुन्हा छान आहे. मला तो इथं पण त्याचं घरचं आहे झाडांचा इथून तिथे जाळ्या गेलेला आहे. बघा इथं बऱ्यापैकी आहे. हा ट्रॅपची त्याने पिशवी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाहत आहे. इकडे तुम्ही पाहत असाल समोर मस्त छान त्याचे असं पाणी वरून भिंतीवरून पडत आहे आणि दिसायला खूप छान वाटत आहे. सुंदर प्रकार. धन्यवाद मित्रांनो. पुढील भागापर्यंत पाहूयात नक्कीच नक्कीच पकडलं.